साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। गेल्या 10 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। सांगलीसह वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले। पावसाचा जोर मोठा असल्याने सर्वत्र पाणी झाले। सांगली शहरातील रस्त्यांवर पाणी झाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र होतं। जिल्ह्यात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, यामध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती। यंदा चांगला पाऊस झालाय। या पावसाचं प्रमाण पश्चिम भागात अधिक होतं। ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला, तर मागील आठवड्यापासून पावसाची विश्रांती झाली होती। धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने उघडीप दिली होती। गेल्या 2 दिवसांपासून वातावरण बदललं। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय। सायंकाळी 6 नंतर आभाळ भरून आलं, त्यानंतर पावसाचा जोर वाढतच गेला। सुमारे तासभर जोरदार पडणाऱ्या पावसामुळे पाणी झाले। सांगली शहर परिसरात जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी दमदार पाऊस झालाय। वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली आहे। ढगांचा गडगडाट आणि विजेचा चमचमाटासह मुसळधार पाऊस झालाय। सुमारे 1.5 तास पाऊस सुरूच राहिल्याने सर्वत्र पाणी झाले। धोधो पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबली आहे, तसेच वाहनेही लाईट लावून जात होती, तर सखल भागात पाणी साचले। सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालं होतं। भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी आणि सध्याचे सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवलाय। आदिवासींच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात, यात दुधाळ गाय वाटप योजनेचा समावेश आहे। वर्षभरापूर्वी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना या दुधाळ गायी घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून पैसे देण्यात आले होते। मात्र यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी गाय घेण्यासाठी मंजूर निधी त्यांच्या खात्यातून इतरत्र वळवण्यात आल्याचं समोर आलं होतं। आपल्याच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावून नियमबाह्य काम करायला सांगितल्याचं अधिकाऱ्यांचा लेखी अहवालात जबाब आहे। आदिवासी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून थेट दुसऱ्याच्या खात्यात पैसे वळती करून भ्रष्टाचार झाल्याचंही समोर आलंय। रस्त्यावरील भाकट फिरणाऱ्या गायी म्हशीस लाभार्थ्यांना वाटप केले आणि त्यांच्या खात्यात डीबीटी केलेले पैसे वळती केले, तर काही लाभार्थ्यांकडे असलेल्या त्यांच्या गायी म्हशींसोबत फोटो काढून पैसे उकळले। यासाठी आदिवासी लाभार्थ्यांना धमकावून त्यांच्या बँक खात्यातून थेट पैसे ट्रान्सफर केल्याचाही या लाभार्थ्यांचा जबाब लेखी अहवालात घेण्यात आलाय। याबाबत नागपूर आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी तसा चौकशी अहवाल शासनाकडे पाठवला असून गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याचे त्यात नमूद करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, मी प्रशिक्षणार्थी कालावधीत आदिवासी विभागात कार्यरत होतो। त्या दरम्यान गाय वाटप घोटाळ्यात कोणतेही पुरावे नसताना या अहवालात चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत। मी प्रशिक्षणार्थी कालावधीत मला काही अंतिम निर्णयाचे अधिकार नसतात। असे असताना जुन्या त्या विषयानंतर वारंवार माझी जिथे बदली होईल त्या ठिकाणी वारंवार भामरागड प्रकरणाचा इश्यू करून बदनामीचा प्रयत्न केला जातो। मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हणाले। कोलकाता येथे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी मार्चच्या संपाला पाठिंबा देत वैद्यकीय सेवा बंद ठेवली। त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास ठप्प राहिली आहे, मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहिली आहे। कोलकाता घटनेसह विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून मार्ड डॉक्टरांनी संप पुकारलाय। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात डॉक्टरांनी निषेध रॅली काढली, तसेच चौकात निदर्शने केली आहेत। या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगली शहरातून निषेध फेरी काढत निदर्शने केली आहेत। त्यांच्या आंदोलनास जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी पाठिंबा दिला। या आंदोलनात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर सहभागी झाले होते। कोलकाता येथे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका 21 वर्षीय महिला डॉक्टरला बेदम मारहाण करत अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेचे संतप्त पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रात उमटलेत।
सांगली आणि मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या माढच्या वतीने संप पुकारण्यात आलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हा संप सुरूच आहे। विविध मागण्यांसाठी दररोज वेगवेगळ्या माध्यमातून निवासी डॉक्टर निषेध व्यक्त करत आहेत। कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हल्ला यासाठी जवळपास सर्वच डॉक्टरांनी आज निषेध केलाय। चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टरांच्या वतीने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली। रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन अजूनही सुरूच ठेवले। डॉक्टरांना संरक्षण द्या, संरक्षणासाठीचा कठोर कायदा करावा, त्यांच्या कामाचे तास कमी करा, पश्चिम बंगालच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शहरातील राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, स्टेशन चौक ते राजवाडा चौक अशी निषेध फेरी काढण्यात आली आहे। या आंदोलनात डॉक्टर अमोघ भडभडे, डॉक्टर विजय कदम, डॉक्टर मोहिनी कोठावळे, डॉक्टर प्रशांत विधाते, डॉक्टर आस्था चावला, डॉक्टर रोशनी राठोड, डॉक्टर आकिब कुरेशी, डॉक्टर विवेक पटेल, डॉक्टर नीरज यादव यांच्यासह डॉक्टर सहभागी झालेत। काही महिन्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी उठणार आहे। यामध्ये आटपाडी खानापूर मतदारसंघात निवडणुकीनिमित्त बाजार भरणार आहे। त्यामुळे त्या बाजारात मतदानांच्या स्वरूपात लाखांच्या आकड्यात सुहास भाव मिळावा। आगामी विधानसभेच्या काळात आम्ही बाबर कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही आटपाडीत खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडा बाजार निमित्त बाजार समितीच्या आवारात शेळ्या मेंढ्यांचा बाजार पार पडला। यावेळी शेतकरी सोमनाथ जाधव आटपाडी यांच्या माडग्या जातीच्या 5 मेंढ्यांचा 4 महिन्यांच्या पिल्लांचा तब्बल 19 लाख रुपये दर मिळाला। यावेळी सुहास बाबर, तानाजी पाटील, संतोष पुजारी, राहुल गायकवाड, मार्केट कमिटीचे सर्व संचालक, तहसीलदार सागर ढवळे, आनंदराव पाटील, साहेबराव चौरे, जननायक दत्तात्रय पाटील, दिलीप किर्दत, मनोज नांगरे, लक्ष्मण सरगर उपस्थित, सर्व सोसायटीचे चेअरमन आणि सर्व आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आणि त्यासोबतच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विटासह सातारा आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हे दाखल असलेल्या अभिषेक मल्लाप्पा हावळेकर या मोटारसायकल चोरट्यास अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। विवेकानंद नगर परिसरातून इमारतीच्या पार्किंगमधून होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद चंद्रकांत नरसय्या गजेली यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या। विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील कर्मचारी हेमंत गुलाबराव तांबेवाक यांना माहिती मिळाली। त्यानुसार सातारा येथील संशयित अभिषेक हावळेकर यांनी गुन्हा केला असून तो ग्रामीण रुग्णालय विटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी त्या ठिकाणी सापळा लावला होता। संशयित आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिली। संशयित अभिषेक हावळेकर याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून शाईन, 2 रॉयल इनफील्ड बुलेट, 1 होंडा ड्रीम युगा, 1 बजाज पल्सर, 1 हिरो HF, 1 हिरो ॲक्टिवा मोपेड, 2 यामाहा RX 100 अशा एकूण सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। संशयित हावळेकर याच्यावर विट्यासह हिंजवडी, ठाणे, पिंपरी चिंचवड, चतुर्शृंगी, शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। महिला ह्या जन्मजातच कर्तृत्ववान असतात। स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रति महिना 1,500 रुपये मानधनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणं सुरू झाले। ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश आणि रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे 4,59,000 इतके अर्ज आले असून यापैकी सुमारे 4,45,000 अर्ज मंजूर झाल्याचं सांगितलं। तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचंही प्रास्ताविकामध्ये सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण मिरज बालगंधर्व नाट्य मंदिर येथे करण्यात आलं।
याप्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात पालकमंत्री सुरेश खाडे बोलत होते. जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेले 2 महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्वांचं योगदान अत्यंत मोलाचं असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचं कौतुक केलं. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे भ्रष्टाचारी आयुक्त शुभम गुप्तांची सांगलीतून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इंद्रजित घाटे यांनी म्हटलंय की सध्या सांगली येथे कार्यरत असलेले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे. आयुक्त आणि प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे सदर भ्रष्टाचारी आयुक्ताची सांगली जिल्ह्यातून हकालपट्टी करावी, तसेच त्यांचे IAS पदही रद्द करावे. तसेच सांगली महापालिकेत प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी केलेल्या विविध कामांचीही खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झालेल्या शुभम गुप्ता यांचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलाय. आता गडचिरोली जिल्ह्यातील प्रकरणावरून आयुक्त गुप्ता हे भ्रष्टाचारी असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शासनाने सदर भ्रष्ट आयुक्ताची सांगलीतून हकालपट्टी करावी अशी मागणी इंद्रजितदादा घाटे यांनी केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे 14 ऑगस्टपासून पात्र महिला लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा झालेत. शहरी भागातील सुमारे 1,25,000हून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75,000च्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3,000 रुपये जमा झाले असून उर्वरित 50,000 महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिराच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसा जमा होतील. या कामी महिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी जण उपस्थित होते. डीड ऑफ डिक्लेरेशन देण्यास बिल्डरकडून टाळाटाळ केली जाते. गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीसाठी घोषणापत्राचा अडथळा थांबवण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेत. ती परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट अभिषेक खोत, ॲडव्होकेट अमित शिंदे, ॲडव्होकेट धनंजय मदवांना यांनी केलेली आहे. ॲडव्होकेट खोत म्हणालेत, राज्यभरात बांधकाम व्यावसायिक अपार्टमेंटचं बांधकाम झाल्यावर ग्राहकांना सदनिकांची विक्री करतात. त्यासाठी फक्त घोषणापत्र तयार केलं जातं. त्यामुळे अपार्टमेंटचे टेरेस, जिना, पार्किंग, मोकळी जागा यावर बांधकाम व्यावसायिकांचाच हक्क राहतो. भविष्यात त्याचा व्यावसायिक कारणासाठी तो वापर करू शकतात. अशावेळी रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. भविष्यात अपार्टमेंटला चटई क्षेत्र वाढवून मिळाले तरी त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिकांना मिळतो. या स्थितीत सदनिका धारकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून फक्त डीड ऑफ डिक्लेरेशन न घेता गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीचा आग्रह धरायला हवा. ॲडव्होकेट शिंदे म्हणाले, गृहनिर्माण संस्था न केल्याने सदनिक धारकाला फक्त आपल्याच घरापुरता मालकी हक्क राहतो. त्याच्या चौकटीबाहेरही तो मालकी हक्क सांगू शकत नाही. तलाठ्याच्या दप्तरातही त्याची नोंद होत नाही. गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करायला गेले असता प्रथम घोषणापत्र रद्द करण्याची सूचना उपनिबंधकांकडून केली जाते. या कामात बांधकाम व्यावसायिकांकडून सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे सदनिक धारकांनी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करायला हवी. ॲडव्होकेट खोत यांनी या संदर्भात सहकार आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर आयुक्तांनी मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूरच्या विभागीय सहनिबंधकांना आदेश जारी केलेत. संस्था नोंदणीच्या तरतुदीची परिणामकारक अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी जयंत जाधव आणि नितीन मिरजकर उपस्थित होते.